प्रथम गणेशाला वंदन करते, नंतर शारदा मातेला वंदन करते, सद्गुरूंचं स्मरण करते आणि माझ्या मातापित्यांचं स्मरण करते आणि आपण सर्व गीताप्रेमी सगळ्यांच्या हृदयात असलेल्या परमेश्वराला नमस्कार करून मी बोलायला सुरुवात करते. 8व्या अध्यायापर्यंत आलो आहे आपण. 8व्या अध्यायाच्या शेवटाकडे चाललो आहे आता. 8व्या अध्यायाचा विषय आपल्याला माहिती आहे. अर्जुनाने बोलायला सुरुवात केली होती. अर्जुनाने प्रश्न विचारलेला होता. पहिलाच प्रश्न आहे, किं तद् ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतंच किं प्रोक्तम अधिदैवं किमुच्यते. म्हणजे ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, अधिभूत म्हणजे काय, नंतर अधिदैव म्हणजे काय, असे 7 प्रश्न अर्जुनाने भगवंताला विचारलेले होते आणि त्या 7 प्रश्नांची उत्तरं भगवंत या अध्यायामध्ये देत आहेत. बरंचसं आपण त्याचं विवेचन बघितलेलं आहे. आपण 15व्या श्लोकापर्यंत आलो होतो. 14 श्लोक आपले पूर्ण झाले होते आणि 15वा श्लोक जो आहे याच्यामध्ये, या श्लोकामध्ये भगवंत आपल्या प्राप्तीचं महात्म्य सांगतात की भगवंताला प्राप्त करून घ्यायचं. कशासाठी हे सगळं करायचं? आपण गीता वाचायची, गीतेचा अर्थ वाचायचा, काहीतरी साधना करायची, हे कशासाठी करायचं? तर हे सगळं आपण मनुष्य जन्माला आलेलो आहोत आणि मनुष्य जन्माला आल्यानंतर आपल्याला भगवंतानी जी विवेक बुद्धी दिलेली आहे, आपल्याला भगवंताचं नाम घेण्याचं जे सुख आहे ते फक्त मनुष्य जन्मात आहे. इतर पशुयोनीमध्ये ते सुख नाही आहे. पशूंना नाम घेता येत नाही, पशूंना पुण्यकर्म करता येत नाही, मोक्षासाठी काही प्रयत्न करता येत नाही. त्यामुळे त्यांचं जीवन कसं असतं, सतत पुनरपि जननम पुनरपि मरणम. आणि मनुष्याने जर त्याच्यासारखंच वागलं पशुसारखं तर आपल्याही बाबतीत तेच घडतं. त्यामुळे संतांनी आपल्याला हा मार्ग सांगितलेला आहे. त्यांनी सांगितलेलं आहे, तुम्ही नाम घ्या, तुम्ही साधना करा, तुम्ही भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी काहीतरी प्रयत्न करा. आणि मग या श्लोकामध्ये आता भगवंत सांगत आहेत आपल्याला, ते बघूया. 15वा श्लोक आहे, मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः. म्हणजे महात्मा लोक मला प्राप्त करून घेऊन दुःखालय आणि अशाश्वत असणाऱ्या पुनर्जन्माला प्राप्त होत नाहीत. आत्ताच आपण बोललो की पुनर्जन्म मिळतच राहतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम, हे होतच राहतं आयुष्यामध्ये. मग हे जर आपल्याला नको असेल तर काय व्हायला पाहिजे? महात्मा व्हायला पाहिजे. मग महात्मा म्हणजे कोण? महान आत्मा. तो कोण असतो? जो भक्त असतो, जो योगी असतो, जो नामधारक असतो. हे सगळे जे लोक असतात यांना मग या दुःखालय म्हटलेलं आहे. बघा, संसाराला काय म्हटलेलं आहे? दुःखाचं आलय असं म्हटलेलं संसाराला. आणि अशाश्वत असं म्हटलेलं आहे. कारण ते परमसिद्धीला, महात्मा लोक पुनर्जन्माला का प्राप्त होत नाहीत? कारण ते परमसिद्धीला प्राप्त झालेले असतात आणि त्यांना परमप्रेमाची प्राप्ती झालेली असते. त्यामुळे त्यांना पुनर्जन्म काही मिळत नाही असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. पुनर्जन्माचा अर्थ काय? की पुन्हा पुन्हा शरीर धारण करणं. मग ते शरीर मनुष्याचं असो अथवा पशुपक्ष्यांचं असो, जसं आपलं कर्म असेल तसं आपल्याला शरीर मिळतच जातं. आणि मग या पुनर्जन्माला त्यांनी दुःखालय म्हटलेलं आहे. आपण याचा अनुभव नेहमी घेतच असतो की मृत्यूनंतर हा प्राणी आपल्या कर्मानुसार ज्या योनीत जन्म घेतो त्यावेळी जन्मकाळी गर्भवेष्टनातून बाहेर पडताना काय काय होतं. आता आपण सगळ्या स्त्रिया आहोत, त्यामुळे आपल्याला बाळाला जन्म देतानाच्या यातना माहिती आहेत. परंतु ते बाळ जे स्वतः 9 महिने गर्भात राहतं तेव्हा त्याला किती दुःख सोसावं लागतं याचं सगळं वर्णन दासबोधामध्ये केलेलं आहे. आता दासनवमी आलेलीच आहे, त्यानिमित्ताने आम्ही दासबोध ग्रंथाचं पारायण करणार आहोत. तर तेव्हा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आपल्याला, आपण जर मनापासून ते वाचलं तर आपल्या लक्षात येईल की गर्भाला त्या किती त्रास होत असतो. त्यांनी सांगितलं, गर्भवेष्टनातून बाहेर पडताना शरीराची चामडी सोलल्याप्रमाणे त्याला कष्ट होतात आणि तो आपले कष्ट दुःख कोणाला सांगू पण शकत नाही.
तो जो गर्भ असतो तो कोणाशी बोलू शकत नाही. मग तिथे म्हणे सुरुवातीला त्याला ज्ञान असतं, सुरुवातीला तो सोहम सोहम भगवंता तूच सर्व काही आहेस असं तो म्हणत असतो. आणि जेव्हा तो बाहेर येतो तेव्हा तो कोहम कोहम असं म्हणायला लागतो. म्हणजे जसा या विषयांचा स्पर्श आपल्याला होतो, या जगामध्ये पाऊल ठेवल्याबरोबर तो कोहम कोहम म्हणजे कोण आहेस तू विसरून जातो त्या भगवंताला. अशीच सगळी गत आपल्या सगळ्यांचीच झालेली आहे. मग दुःखालय का म्हटलेलं आहे त्याचा अर्थ यांनी इथे सांगितला आहे की जन्मानंतर बालक पूर्णपणे परतंत्र असतो. कोणतेही कष्ट झाले तरी तो रडत असतो, त्याला काही बोलता येत नाही, काही सांगता येत नाही. मग पोट दुखलं तरी सांगता येत नाही, पोट दुखलं तर आई पाठच चोळते किंवा काय दुसरंच काही, हात दुखत असला तर पायालाच बघते, कारण ते बालक सांगू शकत नाही की मला काय झालेलं आहे म्हणून. आणि त्याला फार दुःख होत असतं. मग नंतर हळूहळू तो मोठा होतो, मग त्याला शिकताना शाळेमधल्या नियमाच्या बंधनात राहावं लागतं, रात्र जागून अभ्यास करावा लागतं. म्हणजे थोडंसं त्यांनी व्यवहाराच्या पातळीहून येऊन आपल्याला सांगितलं की गर्भामध्ये तर कष्ट होतातच, ते जर आपण वाचले ना तर आपल्या लक्षात येईल, दासबोध वाचला तर, की किती त्या जीवाला त्या गर्भामध्ये कष्ट असतात. आणि त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर सुद्धा दुःखालय का म्हटलंय तर कसं मग जसं जसं ते बालक मोठं होत जातं तसं तसं मनामध्ये ईर्ष्या, द्वेष, मत्सर, अभिमान हे सगळ्या गोष्टी त्याच्याकडे येतात, त्याचं अंतःकरण जळत असतं त्याच्यामुळे. म्हणजे अनेक गोष्टी अशा त्यांनी सांगितल्या. मग हळूहळू तरुण होतो, मग तरुणामधले पण पैसा कमवणं आहे, मुलाबाळांचं पालनपोषण करणं आहे, पत्नी कशी मिळते ते माहिती नाही. म्हणजे अशा सगळ्या दुःखाला त्याला सामोरं जावं लागतं. मग हळूहळू वृद्धावस्था येते, मग वृद्धावस्था आल्यावर पण शरीरामध्ये असमर्थता येते, मग त्याला सुखाने उठणं बसणं पण करता येत नाही, चालता फिरता येत नाही, सगळे अवयव त्याचे गलितगात्र होऊन जातात. आणि मग घरच्या माणसांकडून आपोआपच तिरस्कार व्हायला लागतो की हा म्हातारा माणूस झाला अजून जात का नाही म्हणून, असंही म्हणायला लागतात लोक. रात्र झोप येत नाही. म्हणजे ह्या सगळ्या दुःखालय म्हटलंय ना. मग आपण असं म्हणू कुणाच्या मनात येईल की म्हणजे काय सुख नाहीच आहे की काय संसारामध्ये, आम्ही तर किती मजेत राहतो. पण ह्यांनी कसा व्यापक विचार केलेला आहे. आपल्याला सुख मिळतं कुठल्याही गोष्टीमध्ये, नाही असं नाही आहे, पण ते सुख कसं असतं, क्षणिक असतं, शाश्वत नसतं ते सुख. मग शाश्वत सुखाचा मार्ग या गीतेमध्ये सांगितलेला आहे, क्षणिक सुखाचा विचार ह्यांनी केलेला नाही आहे. मग मनुष्यासारखंच त्यांनी सांगितलं पशुपक्षींनाही असेच कष्ट होत असतात. शीत, उष्ण, वर्षा, हवा इत्यादीपासून त्यांनाही कष्ट होत असतात. पुष्कळ अशी जंगली जनावरे त्यांच्या लहान बालकांना खाऊन टाकतात, त्यावेळी त्या बालकाला भयंकर दुःख होत असतं. म्हणजे सगळ्याच योनीमध्ये अशा प्रकारचं दुःख पुनर्जन्मामध्ये होत असतं. कुठलाही जन्म येऊ, माणसाचा जन्म येऊ का पशुचा जन्म येऊ, त्याला म्हणून पुनर्जन्माला त्यांनी दुःखालय म्हटलंय आणि अशाश्वत म्हटलेलं आहे. दुःखालयम शाश्वतम मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम नाप्नुवन्ति महात्मानस संसिद्धिम परमाम गताः. आणि जो महात्मा असतो, जो माझं नाव घेतो किंवा जो मला प्राप्त करण्यासाठी म्हणून प्रयत्न करतो, त्याला मात्र पुनर्जन्म मिळत नाही असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. भक्ती मार्गाची वाटचाल जे करतात त्यांना महात्मा म्हटलेलं आहे. म्हणजे भगवंतांनी गीतेमध्ये कर्मयोग, ज्ञानयोग इत्यादी योगामध्ये महात्मा शब्दाचा प्रयोग केला नाही, फक्त केवळ भक्तियोगातच भगवंतांनी महात्मा शब्दाचा प्रयोग केलेला आहे. आता 9व्या अध्यायात येईल आपल्याला, महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. अनन्य भक्त कसा असतो आणि तो कसा महात्मा असतो याचं वर्णन आपल्याला 9व्या अध्यायामध्ये येणार आहे. म्हणजे यावरून काय की गीतेमध्ये भगवान भक्तीलाच सर्वोपरी मानतात. सगळ्या योगांपेक्षा भक्तियोग हा सर्वश्रेष्ठ आहे. आणि त्या भक्तियोगामध्ये ज्ञानयोगही येतो, कर्मयोगही येतो, सगळे योग त्या भक्तियोगामध्ये समाविष्ट झालेले असतात असं त्यांना सांगायचं आहे. त्याच्यानंतर काय सांगतात की म्हणजे त्यांनी सांगितलं की गीतेचं अध्ययन केल्यानंतर असं कळून येतं की भगवंतांनी गीतेमध्ये आपल्या भक्तीचा महिमा फार विशेषत्वाने गायला आहे.
म्हणजे 7व्या अध्यायापासून मी म्हटलं तुम्हाला की भक्तियोग सुरू झालेला आहे आणि संपूर्ण योग्यांमध्ये त्यांनी भक्त योगी जो असतो त्याला सर्वात श्रेष्ठ असं म्हटलेलं आहे. आणि आपल्या भक्तासाठी मी सुलभ आहे. भगवंत आपल्याला सोप्या रीतीने कसा मिळेल तर भक्तियोग केल्याने तो आपल्याला मिळू शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता पुढचा श्लोक बघूया आपण की आ ब्रह्मभुवनाल्लोका पुनरावर्तिनोर्जुन मामुपेत्य तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. हे अर्जुना, ब्रह्मलोकापर्यंत सर्व लोक पुनरावर्ती आहेत. पुनर्जन्माचं वर्णन चालू आहे आता की त्यांनी सांगितलंय हा दुःखालय आहे, अशाश्वत आहे. आणि हा कोणाला मिळतो तर हा सगळ्यांनाच मिळतो. म्हणजे फक्त मृत्यूलोकातलेच लोक असं नाही तर ब्रह्मलोकापर्यंत जेवढे म्हणून लोक आहेत ते सगळेजण पुनरावर्तीनो आहेत. ब्रह्मदेवाला सुद्धा पुनर्जन्म आहे. म्हणून हे कौंतेय, मला प्राप्त झाल्यास पुनर्जन्म होत नाही. आ ब्रह्मभुवनाल्लोका म्हणजे ब्रह्मलोकासह सर्वच लोक पुनरावर्ती आहेत. अर्थात ब्रह्मलोक आणि त्याच्या खालचे जितके लोक आहेत त्यात राहणाऱ्या सर्व प्राण्यांना त्या लोकासाठी मिळवलेले पुण्य समाप्त होताच पुन्हा परत यावे लागते. म्हणजे आपल्याला वाटतं स्वर्गात जाऊ, स्वर्ग मिळणार आम्हाला, स्वर्ग मिळाला तरी पुण्यक्षय झाला की स्वर्गातून परत पृथ्वीवरच यावं लागतं. मग जितक्या काही भोगभूमी आहेत त्या सर्वात ब्रह्मलोकाला श्रेष्ठ म्हटलेलं आहे. 7 लोक आहेत असं म्हणतात ना, आपण म्हणतो गायत्री मंत्रामध्ये ओम भू ओम भुहा ओम स्वाहा ओम महा ओम तपहा ओम जनहा ओम सत्यम. सत्यलोक हा सगळ्यात वरचा लोक आहे. तर त्याच्यामध्ये हे ओम भू ओम भुहा, तर ह्याच्यामध्ये हे जे 7 लोक आहेत म्हणजे सप्तलोक आणि सप्तपाताळ अशी या ब्रह्मांडाची रचना आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की ब्रह्मलोकाला सगळ्यात श्रेष्ठ मानलेलं आहे. मग आपल्याला वाटेल की ब्रह्मलोक मिळाला म्हणजे झालं का, तर नाही. ब्रह्मदेवाला सुद्धा तिथला ब्रह्मलोकातला जो श्रेष्ठ असतो अधिपती तो ब्रह्मदेव आहे आणि त्याला सुद्धा पुनर्जन्म आहे. मग ते कालाचं परिमाण आता आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे ते आपण बघू. आधी त्यांनी असं सांगितलं आहे की आनंद किंवा सुख, आपण कशाला म्हणतो सुख म्हणतो आपण, तर किती आपली सुखाची कल्पना त्रोटक आहे आणि त्यांनी किती व्यापक विचार केलेला आहे ते आपण बघू इथे. की एखाद्याला म्हणजे एखादा पूर्ण पृथ्वीचा राजा आहे, त्याच्याकडे सगळं धनधान्य संपन्न आहे त्याचं राज्य, स्त्री पुरुष परिवार त्याला अनुकूल आहे, नंतर तो तरुण पण आहे आणि शरीर त्याचं निरोगी आहे. हे सगळं ज्याला मिळालेलं आहे ते मर्त्य लोकातलं सुख मानलं जातं. म्हणजे बघा सगळं अनुकूल आहे, धन आहे, धान्य आहे, संपत्ती आहे, आरोग्य आहे, परिवार चांगला आहे आणि पृथ्वीचं राज्य आहे, संपत्ती पण आहे, तर हे अधिकार पण आहे. हे सगळं म्हणजे तो मृत्यू लोकातला एक आनंद, मनुष्यानंद त्याला म्हणतात, मनुष्यानंद म्हणतात त्याला. आणि मग त्याच्यानंतर 100 पटीने अधिक सुख मर्त्य देवतांचे आहे. म्हणजे वरचा लोक, मनुष्याच्या वरचा लोक कुठला आहे, मर्त्य देवता त्यांना म्हणतात, की जे पुण्यकर्म करून देवलोकाला प्राप्त होतात. आपल्याचलेच पृथ्वीमधलेच काही लोक पुण्यकर्म करतात ते देवलोकाला प्राप्त होतात आणि त्या देवलोकामधलं पुण्य क्षीण झालं की ते पुन्हा मर्त्य लोकात येतात. म्हणजे ह्या देवलोकामधलं जे सुख आहे ते 100 पटीनं अधिक आहे मनुष्य लोकापेक्षा. मग त्याच्यावरचा एक लोक येतो आजान देवता. हे आजान देवता म्हणजे काय की कल्पाच्या आरंभी देवता बनलेले असतात आणि कल्पाच्या अंतापर्यंत ते देवताच राहतात. या आजान देवतांपेक्षा 100 पटीने अधिक सुख इंद्राचे असते, त्याच्यावरचा इंद्रलोक. इंद्राच्या सुखापेक्षा 100 पटीने अधिक सुख ब्रह्मलोकाचे असते आणि ब्रह्मलोकाच्या सुखापेक्षा अनंत पटीने अधिक सुख भगवत प्राप्त तत्वज्ञ जीवनमुक्त महापुरुषाचे मानले गेले आहे. म्हणजे तात्पर्य काय की पृथ्वी मंडळापासून ब्रह्मलोकापर्यंतचं सुख हे सीमित आहे, परिवर्तनशील आहे आणि विनाशी आहे, नष्ट होणार आहे. परंतु भगवत प्राप्तीचं सुख हे अनंत आहे आणि ते या पृथ्वीवरच आपण मिळवू शकतो. त्याच्यासाठी कुठल्या लोकात जायची सुद्धा आपल्याला गरज नाही आहे.
ते कसं सुख आहे, अनंत आहे, अपार आहे, अगाध आहे. हे सुख कधीही नष्ट होत नाही. अनंत ब्रह्मदेव, अनंत ब्रह्मांड समाप्त झाले तरीही हे परमात्मा प्राप्तीचं सुख कधीही नष्ट होत नाही असं सांगितलंय. किती छान सांगितलंय. पुनरावर्तीन ते मी सांगितलंच की परत परत जन्माला येतात. मग आता कोणाला अशी शंका येईल म्हणे की संत, भक्त, जीवनमुक्त आणि कारक पुरुष यांच्या केवळ दर्शनाने जीवाचे कल्याण होत असते असं आपण नेहमी म्हणतो. तर मग ब्रह्मदेवा, जर ब्रह्मलोकाला एखादा प्राप्त झाला तर तिथे साक्षात त्याला ब्रह्मदेवाचं दर्शन होतं. मग ब्रह्मदेव हा कारक पुरुष आहे ना, आपल्यापेक्षा पुण्यवान आहे ना ब्रह्मदेव. तर मग त्याचं दर्शन झाल्यानंतर सुद्धा पुनरावर्तीन कसं काय होतो, पुनर्जन्म कसा काय मिळतो असं एखाद्याला वाटेल की त्याची मुक्ती का होत नाही. तर त्याचं समाधान त्यांनी इथे सांगितलंय की संत, भक्त इत्यादीचे दर्शन, संभाषण, चिंतन इत्यादीचे महात्म्य या मृत्यूलोकाच्या मनुष्यासाठीच आहे. कारण मनुष्य शरीर केवळ भगवत प्राप्तीसाठीच मिळालेले आहे. म्हणून मनुष्याला भगवत प्राप्तीचा कोणताही आणि किंचित मात्रही मुक्तीचा उपाय मिळाला तरी ते मुक्त होत असतात. योगानंद खैरनारांचा फोन आहे. भगवत प्राप्तीचा कोणताही आणि किंचित मात्रही मुक्तीचा उपाय मिळाला तरी ते मुक्त होत असतात. असा मुक्तीचा अधिकार इतर लोकात नसतो. म्हणजे ब्रह्मलोकामध्ये जरी तो गेला तरी सुद्धा त्याला मुक्त होता येणार नाही. साक्षात ब्रह्मदेवाचं जरी दर्शन झालं तरी सुद्धा त्याला मुक्ती मिळत नाही. मात्र त्या लोकात राहणाऱ्यांपैकी एखाद्याला मुक्त होण्याची तीव्र लालसा उत्पन्न झाली तर तो मुक्त होतो. त्याच्यामध्ये मग पशु पक्षी, जसे ते आपला गजेंद्र मोक्षाची कथा आहे बघा की गजेंद्राला मोक्ष मिळाला होता, तो हत्ती होता एक. मग हे अपवादात्मक काही गोष्टी अशा घडलेल्या आहेत. परंतु म्हणजे त्यांना असं सांगायचं आहे की यावरून असे सिद्ध होते की त्या लोकात राहणाऱ्या प्राण्यांचे, भक्त इत्यादींच्या दर्शनाने कल्याण होत नाही. तर मनुष्य जन्मामध्ये त्यांना भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्ती करावी लागते आणि त्या भक्तियोगाच्या माध्यमातूनच. आणि पृथ्वीवर जर त्यांना संत सहवास घडला, पृथ्वीवर जर त्यांना संत संगती मिळाली तर त्यांना मर्त्यलोकामध्ये मानवासाठी तो अधिकार सांगितलेला आहे. पण ब्रह्मलोकात जाऊन काही नाही होत. ब्रह्मलोकात, स्वर्गलोकात, इतर लोकात गेल्यानंतर फक्त पुण्याचा भोग घ्यायचा. तिथे आपण जे पुण्यकर्म केलेलं आहे त्याचा भोग तिथे घ्यायचा आणि तिथून परत यायचं. पण मोक्ष मिळण्याचं साधन म्हणजे कुठे आहे तर ते पृथ्वीवरच आहे, या मर्त्यलोकातच आहे. आणि म्हणून त्याला विशेष महत्त्व आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे इथे. आता याच अध्यायामध्ये अर्जुनाने प्रश्न विचारलेला होता की अंतकाळी आपण कसे जाणले जाता, प्रयाण कालेचे कथन ज्ञेयोसी नियतात्मभी, असा प्रश्न विचारलेला होता की अंतकाळी आपण कसे जाणले जाता, भगवंताला कसं जाणून घ्यायचं. तर त्याचं उत्तर त्यांनी दिलं होतं 5व्या श्लोकामध्ये. काय दिलं होतं बरं? अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यः प्रयाति समद्भावेन याती नास्त्यत्र संशयः. याचा अर्थ आपण तेव्हा बघितला होता की अंतकाळी माझं स्मरण केलं तर, अंतकाळी त्याचं स्मरण येण्यासाठी म्हणून, त्याचं स्मरण होण्यासाठी म्हणून आयुष्यभर त्याचं स्मरण करावं लागतं. आपण आयुष्यभर जर एखादी गोष्ट केली तर ती शेवटी आपल्या तोंडात येईल किंवा आपल्या स्मरणात येईल. आणि आयुष्यभर जर आपण संसारच करत राहिलो तर तीच येईल. ती एक गोष्ट त्याच्यासाठी सांगतात बघा की एक म्हातारा माणूस असतो आणि आता तो अगदी जाणार आहे, मृत्यूशय्येवर पडलेला आहे आणि आता सगळेजण बसलेले आहेत आजूबाजूला, मुलं, सुना, नातवंड, आणि आता त्यांना बोलता पण येत नसतो, वाचा बंद झालेली आहे. मग काहीतरी ते असं के श असं काहीतरी बोलायला लागतात, तर असा आवाज करायला लागतात तोंडाने. तर सगळेजण म्हणतात की अरे काहीतरी मात्रा आणा, त्यांच्या जिभेला चाटवा, म्हणजे मग थोडंसं तरी त्यांना बोलता येईल. त्यांना काहीतरी देवाचं नाव घ्यायचं असेल, वासुदेव केशव नारायण असं काहीतरी म्हणायचं असेल असं म्हणून त्यांना ती मात्रा वगैरे चाटवली जाते. आणि ते एकदम म्हणतात, काय म्हणतात ते,
अरे काय वासरू केरसुनी खातंय. वा के खा म्हणजे वासरू केरसुनी खातंय. म्हणजे केवढा संसारामध्ये लक्ष त्याचं की ते अंतकाळी सुद्धा त्याच्या मनामध्ये काय आलं की ते वासरू केरसुनी खातंय, तुम्ही त्या वासराला बाजूला करा. म्हणजे असं त्यांनी सांगितलंय की अंतकाळी जर आपल्या मनामध्ये भगवंताचं नाव यायचं असेल किंवा बुद्धीनी पूर्णपणे भगवंताचा, अजूनही एक सांगतात की काही जण म्हणतात की शेवटी म्हणे आपले सगळं गलित गात्र झालेलं असतं आणि मग कसं काय भगवंताचं नाव आमच्या मनात येईल. तर ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे की जन्मभर जर तुम्ही त्याचं नाव घेतलं, जन्मभर जर त्याच्या सहवासात तुम्ही राहिलात, तर शेवटी त्याची जबाबदारी असते की तो ते नाव जागृत ठेवतो तुमच्या बुद्धीमध्ये, तुमच्या मनामध्ये. जरी तुमचं शरीर गलित गात्र झालेलं असलं तरी सुद्धा भगवंत तुमच्यासाठी स्मरण तुम्हाला करून देतो, तो तुमच्या आतमध्ये उपस्थित असतो आणि मग तुम्हाला चांगलीच गती मिळते, असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग इथे सद्योमुक्ती आणि क्रममुक्ती असे दोन भाग इथे सांगितलेले आहेत त्यांनी. थोडंसं मी सांगते बघा, कळलं तर. की ब्रह्मलोकात जाणारे पुरुष दोन प्रकारचे असतात. एक तर जे ब्रह्मलोकाच्या सुखाच्या उद्देशाने या ठिकाणी मोठमोठे पुण्य करत असतात, पुण्यकर्म करत असतात की आम्हाला ब्रह्मलोकात जायचं आहे आणि मग त्याचं फळ म्हणून त्यांना ब्रह्मलोकाचं सुख भोगायला मिळतं, ते ब्रह्मलोकात जातातही. असे लोक जे पुण्यकर्म करतात. आणि दुसरे असे असतात की परमात्मा प्राप्तीसाठी तत्परतेने साधनात व्यस्त झालेले असतात, परंतु जिवंत असेपर्यंत परमात्मा प्राप्ती झाली नाही आणि अंतकाळात एखाद्या विशेष कारणाने साधनापासून विचलित झाले तर ते ब्रह्मलोकात जातात. म्हणजे त्यांना खरं तर मुक्ती मिळणार असते, पण एकदम वेळेवर काहीतरी झालं. ती मागे मी ती बोराची गोष्ट सांगितली होती की तेवढ्या वेळासाठी अगदी क्षणकालासाठी सुद्धा का होईना त्यांना त्या अळीचा जन्म मिळतो, कारण त्यांच्या मनामध्ये शेवटी त्या बोराकडे त्यांचं लक्ष जातं आणि मग नंतर त्यांची मुक्ती होते. तर असे काही लोक असतात, ते मग कसे महाप्रलयामध्ये ब्रह्मदेवाबरोबर मुक्त होतात. की जेव्हा महाप्रलय होतो तेव्हा ब्रह्मदेव सुद्धा जातात आणि मग त्यांचा पुन्हा उदय होतो. पुन्हा मग जेव्हा सृष्टीची उत्पत्ती होते तेव्हा ते ब्रह्मदेवाबरोबर पुन्हा मुक्त होतात. या साधकांचा ब्रह्मलोकातील सुखभोगांचा उद्देश नसतो. त्यांना ब्रह्मलोकातलं सुख हवं आहे म्हणून ते पुण्यकर्म करत नसतात, त्यांना भगवत प्राप्तीच करून घ्यायची असते. परंतु अंतकाळात साधनेपासून काहीतरी कारणाने ते विमुख होतात आणि किंचित सुखभोगाची इच्छा त्यांच्या मनामध्ये येते आणि त्यांना ब्रह्मलोकात जावं लागतं. मग अशा प्रकारे ब्रह्मलोकाचे सुख भोगून ब्रह्मदेवाबरोबर मुक्त होण्याला क्रममुक्ती म्हणतात. आणि ज्या साधकांना इथे बोध होतो मर्त्य लोकामध्येच आणि ते मुक्त होतात त्यांना सद्योमुक्ती म्हणतात. म्हणजे तुकाराम महाराज वगैरे हे सद्योमुक्तीचे अधिकारी होते आणि हे जे दुसरे आहेत ते ब्रह्मदेवाबरोबर मुक्त होतात क्रमाक्रमाने, असं त्याला क्रममुक्ती असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारे आपण हे बघितलं. मग ब्रह्मलोकात जाणारेही पुन्हा पृथ्वीवर परत येतात. मग याचं कारण काय आहे तर ते आता 17व्या श्लोकामध्ये सांगतात. सहस्रयुगपर्यंतम अहर्यद ब्रह्मणो विदुः रात्रिम युग सहस्रांतांते हो रात्रविदो जनाः. आता इथे ब्रह्मदेवाचा दिवस आणि आपला दिवस ह्याचं काळाचं त्यांनी वर्णन केलेलं आहे की केवढा मोठा तो काळ असतो. काळाचं परिमाण इथे सांगितलेलं आहे की जे ब्रह्मदेवाच्या 1000 चतुर्युगीच्या एका दिवसाला आणि 1000 चतुर्युगीच्या एका रात्रीला जाणतात ते पुरुष ब्रह्मदेवाचा दिवस आणि रात्र जाणणारे आहेत, असा या श्लोकाचा अर्थ आहे. सहस्रयुग पर्यंतम अहर्यद ब्रह्मणो विदुः रात्रिमिव सहस्रांतां तेहो रात्रविदो जनाः. मग आपल्याला माहिती आहे आपले 4 युग आहेत. सत्ययुग आहे, त्रेतायुग आहे, द्वापार युग आहे आणि कलियुग आहे. आत्ताचं जे चालू आहे ते कलियुग आहे. आणि मृत्यूलोकाच्या या 4 युगांना एक चतुर्युगी असं म्हणतात. 4 युगांची एक झालं की त्याला चतुर्युग असं म्हणतात. अशा 1000 चतुर्युग झाले म्हणजे मग ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि असे 1000 चतुर्युग झाले म्हणजे ब्रह्मदेवाची एक रात्र होते.
आणि दिवस रात्रीच्या या गणनेनुसार 100 वर्षाचे आयुष्य ब्रह्मदेवाला असते. केवढं मोठं आयुष्य असतं. म्हणजे ब्रह्मदेवाचे आयुष्य संपल्यानंतर ब्रह्मदेव भगवंतात लीन होतात. पुनरावर्तीनं आहे म्हटलं ना, ब्रह्मदेवाला पुनर्जन्म आहे. तर ते आयुष्य संपल्यानंतर ब्रह्मदेव भगवंतात लीन होतात. मग नंतर प्रलय होतो. म्हणजे आधी काय होतं, त्यांचा ब्रह्मलोकही प्रकृतीमध्ये लीन होतो आणि मग ती प्रकृती परमात्म्यात लीन होते. म्हणजे कितीही मोठे आयुष्य असले तेही कालाच्या अवधीतच आहे. उत्तमात उत्तम म्हणवले जाणारे जे भोग आहेत तेही संयोगजन्य असल्या कारणाने दुःखाला कारण आहेत. म्हणजे काय, दुःखालयम शाश्वतम. दुःखालय का म्हटलंय? या मर्त्य लोकातल्या जीवनाला दुःखालय का म्हटलंय? तर ते याच्यासाठी की एवढा मोठा काळ ब्रह्मदेवाचा आहे तरी सुद्धा त्यांचं आयुष्य हे काळाच्या अधीनच आहे. केव्हा ना केव्हा तरी जावंच लागतं. आणि कालाची अवधी असणारे आहेत. केवळ भगवंतच कालातीत आहेत. ज्याची आपल्याला भक्ती करायची आहे तो फक्त कालातीत आहे. अशा प्रकारे कालाच्या तत्वाला जाणणारी माणसे ब्रह्मलोकापर्यंतच्या दिव्य भोगांना थोडेही महत्त्व देत नाहीत. अहो, हे आहे ना, रात्रियुग सहस्त्रांताम तेहो रात्र विदो जनाहा. म्हणजे जे लोक अहोरात्र कोणाची, ब्रह्मदेवाची दिवस आणि रात्र जे जाणतात ते मात्र ब्रह्मलोकामधल्या दिव्य भोगांना महत्त्व देत नाहीत. त्यांना माहिती आहे आपल्याला कुठलाही भोग मिळवायचा नाही, कुठलाही लोक मिळवायचा नाही आहे, तर आपल्याला फक्त भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे असं त्यांना माहिती आहे. मग थोडंसं कालाचं परिमाण कळण्यासाठी मी सांगते तुम्हाला. बघा की अत्यंत सूक्ष्म काल म्हणजे काय आहे? आपला परमाणू. मग या 2 परमाणूंचा मिळून एक अणू होतो. 3 अणूंचा एक त्रसरेणू होतो. म्हणजे जर आपल्या घराला झरोका असला तर त्याच्यातून जो सूर्याचा एक कवडसा येतो, त्या कवडसामध्ये जे धुळीचे कण दिसतात आपल्याला, ते धुळीचे कण त्या झरोकातून येणाऱ्या सूर्यकिरणात त्रसरेणू उडत असतात. हे त्रसरेणूंना ओलांडण्यास सूर्याला जितका वेळ लागतो त्याला त्रुटी असं म्हणतात. त्रुटी. मग 100 त्रुटींचा एक वेध होतो. 3 वेधांचा एक लव होतो. 3 लवाचा एक निमिष होतो. निमिष शब्द आपल्याला माहिती आहे. डोळ्याची पापणी लवते न लवते त्याला निमिष. हां. आणि 3 निमिषाचा एक क्षण होतो. तर क्षण आपल्याला माहिती आहे. क्षण त्याच्या आधी हे एवढं आहे काळाचं परिमाण. मग 5 क्षणांची एक काष्ठा होते. 15 काष्ठांचा एक लघु होतो. 15 लघूंची एक नाडिका होते. 6 नाडिकांचा एक प्रहर होतो. प्रहर आपल्याला माहिती आहे. 8 प्रहरांचा एक दिवस व रात्र असते. मग 15 दिवस आणि रात्रीचा एक पक्ष असतो. 2 पक्षांचा एक महिना. 6 महिन्यांचे एक अयन, उत्तरायन दक्षिणायन, आणि 2 अयनांचे एक वर्ष. असं आपल्या मर्त्य लोकातलं हे काळाचं परिमाण. मग आता हे अशा प्रकारे मनुष्याच्या 1 वर्षाबरोबर देवतांची 1 दिवस व रात्र होते. आपलं 1 वर्ष म्हणजे देवतांचं अहोरात्र, म्हणजे 1 दिवस आणि 1 रात्र. आणि त्याच्याही पुढे ब्रह्मदेवाचं. अर्थात मनुष्याच्या 6 महिन्याची उत्तरायणे देवतांचा दिवस असतो आणि 6 महिन्यांचे दक्षिणायन देवतांची रात्र असते. म्हणजे आपलं 1 वर्ष. याप्रमाणे देवतांच्या समयाचे परिमाण मनुष्याच्या समयाच्या परिमाणापेक्षा 360 पट अधिक मानले जाते. या हिशोबाने मनुष्याचे 1 वर्ष, देवतांचा 1 दिवस व रात्र. मनुष्याचे 30 वर्ष, देवतांचा 1 महिना. मनुष्याचे 360 वर्ष, देवतांचे 1 दिव्य वर्ष. तसेच मनुष्याचे सत्य, त्रेता, द्वापार आणि कली ही 4 युगे झाल्यावर देवतांचे 1 दिव्य युग होते. अर्थात मनुष्याच्या सत्ययुगाचे 17,28,000, त्रेताचे 12,96,000, द्वापाराचे 8,64,000 आणि कलीचे 4,32,000. आपलं जे कलियुग आहे याचं 4,32,000 वर्ष एवढं आयुष्य आहे. असे एकूण 43,20,000 वर्ष लोटल्यावर
देवतांचे एक दिव्य युग होत असते आणि याला महायुग आणि चतुर्युगी असं म्हणतात. खूप मोठं आहे. आणि त्याच्यानंतर मग कल्प आणि सर्ग, म्हणजे ब्रह्मदेवाची जेव्हा रात्र होते तेव्हा त्याला सर्ग असं म्हणतात, प्रलय असं म्हणतात, त्या रात्रीला प्रलय असं म्हणतात, आणि ब्रह्मदेवाच्या दिवसाला कल्प किंवा सर्ग असं म्हणतात. ब्रह्मदेवाचे दिवस आणि रात्रीनुसार जे सर्ग आणि प्रलय होतात त्याचे वर्णन आता पुढील श्लोकामध्ये केलेले आहे.